समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी जे आहे ते आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन जे आहे ते एकूणच केलं जात आहे। काय मॅडम नेमकी मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की गेले 18 ते 20 वर्ष आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून समग्रमध्ये काम करत आहोत। आमच्यातले 50% सहकाऱ्यांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतलेला आहे, पण आमच्यावरती तो अन्याय झालेला आहे। आमची एकच मागणी आहे की जर गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सगळीकडे उपयोगी पडतो, आज 13 केडर आम्ही वंचित राहिलेलो आहोत। 18 ते 20 वर्ष जर कंत्राटी म्हणून तुटपुंजा मानधनावरती आम्हाला तुम्ही राबवून घेत असाल आणि गुणवत्तेची अपेक्षा करता, आम्ही ते करतो, पण आमच्यावरचा अन्याय दूर करावा आणि येत्या 2 दिवसात या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळवून द्यावं की जे की 1ली ते 12वीच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवंत शिक्षण देण्याचं काम करीत आहोत। आणि हे करीत असताना सगळे उच्च शिक्षित आहेत, MA MPhil PhD धारक आहेत, BSc झालेले आहेत, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर आहेत, MCA झालेले आहेत, उच्च विद्याविभूषित असूनही आणि इतक्या वर्षाचा अनुभव असूनही शासनाने 5 मार्च 2025ला जी कमिटी स्थापन केली त्या कमिटीच्या 3 बैठकाही झाल्या। त्या कमिटीच्या बैठका येऊन सकारात्मक अहवालही आलेला आहे। आता आमची शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला कायम करण्याचा निर्णय घेतलाय, फक्त तो लवकर घ्या, आमचा अंत बघू नका। या 18,000 कर्मचाऱ्यांपैकी आमचे 350 कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत मयत झालेले आहेत। तर आता उर्वरित कर्मचाऱ्यांवर असं दुःखाची छाया न येता आम्हाला तो कायम होण्याचा लाभ मिळावा। नक्कीच आपण पाहू शकतो की राज्यभरातून जे आहे ते सर्व कर्मचारी या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झाले। जोपर्यंत विधिमंडळामध्ये आमच्या मागण्यासंदर्भामध्ये घोषणा होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू असेल असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।